ओला दुष्काळ सुरू आहे, अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे, शेतीचं नुकसान झालंय, सरकारकडून लक्ष दिलं जात नाहीये. पंचनाम्याचे अजूनही कुठले आदेश जे आहेत ते सरकारने दिले नाही. ओला नाही जे महाराष्ट्र सरकारचे मंत्री आहेत या विषयाचे, मकरंद आबा पाटलांनीच स्वतःच मान्य केलेलं आहे आणि त्यांनीच दिलेली माहिती आहे की जानेवारी टू सप्टेंबर दर 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो. दर 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या होते या राज्यात. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा हे वारंवार मी मगाशी आपल्याला सांगितलं की अमित भाई शाहना मी 1 महिन्यापूर्वी विनंती केली होती की महाराष्ट्र सरकारला सांगा ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफी करा. हे गेले की पंचनामे होत नाही. जो पहिली अतिवृष्टी झाली महिनापूर असेल, बारामती, दौंड या संपूर्ण भागात जेव्हा झाली तेव्हा ती मे आणि जूनमध्ये झाली. तेव्हाचे पंचनामे झाले पण त्याचे पैसे आजही कोणाच्या अकाउंटवर आलेले नाही आहेत. आता नवीन पंचनामे करायची वेळ आली आहे. आधीचे पण पैसे आलेले नाही आहेत आणि ही परिस्थिती. आणि अनेक ठिकाणी या लाडक्या बहीण योजनेचेही पैसे पोचले नाही आहेत, स्कॉलरशिपचे पैसे जात नाहीत. चाललंय तरी काय या सरकारमध्ये? त्यामुळे हे जे नवीन चाललेलं आहे हे दुर्दैवी आहे. आणि तंत्रज्ञानाच्या काळात म्हणजे आपण सगळ्यांनी एक फॉर्म भरला तर आपली 0.01 काही चूक झाली किंवा शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा फॉर्म भरला तर 1 मिनिटात तो रिजेक्ट होतो. त्याचा इन्शुरन्सचा फॉर्म भरला तो 1 मिनिटात रिजेक्ट होतो. पण मताची नावं 6 राहतात. मला आश्चर्य वाटतंय. आणि तीच गोष्ट लाडकी बहीण योजनेमध्ये दिसते. लाडकी बहीण योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात 25 लाखहून जास्त महिलांची नावं कमी करण्यात आली. कशी काय कमी करण्यात आली, का कमी करण्यात आली, याचं उत्तर महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल. याच संदर्भातला प्रश्न आहे की लाडक्या बहिणींच्या नावावरती गाडी नाही अशाही बहिणींची नावं कट करण्यात आली, अशी अनेक चित्र आता समोर यायला. नाही, माझा प्रश्न एकच आहे की आता तुम्ही नावं कट करताय, मग आधी ती नावं घेतलीत कशी? मग तेव्हा काय झालं होतं की तुम्ही अशी नावं घेतली, म्हणजे कट का केली आणि मग जर घेतली तर तेव्हा कशी काय घेतली गेली? या सगळ्याची पारदर्शक इन्क्वायरी व्हायला पाहिजे नाही का? 25,04,900 कोटी रुपये हो, काय लहान अमाऊंट नाही आहे ती. आणि आज मला सांगलीतून जिल्ह्यातून माहिती आली आहे की आणखीन लोक कमी केले. त्यामुळे मी आज खरं तर दिवसभरात तीही माहिती काढणार आहे की आपण 25 लाख आहे पण सांगली जिल्ह्याचा असा एक आढावा येतोय की तिथून आणखीन नावं कमी केली आहेत. तर मग ती सगळ्या राज्यात केली आहेत का काय, त्याची माहिती आज दिवसभरात मी घेणार. आरटी असेल याला फेलोशिप जी होती दिली जाते, परंतु किती सरकार म्हणते आम्ही पैसे दिले आरटीला, मात्र विद्यार्थी म्हणतात पैसे झाले नाही. म्हणजे पैसे गेले कुठे? याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. सातत्याने जी मुलं आणि त्यांच्या हक्काचा निधी आहे, तो हक्काचा निधी त्यांना दिला जात नाही. स्कॉलरशिप आपल्याकडे नेहमी म्हणतात आपल्या संस्कारामध्ये की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तर त्याच हक्काच्या त्या शिक्षणापासून हे सरकार गरीब कष्ट करणाऱ्या मुलांना जर वंचित ठेवणार असेल तर त्याचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकारने या मुलांना शिक्षणाचा जो अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या संविधानात दिला होता, राईट टू एज्युकेशन, त्याच्या पूर्णपणे विरोधात हे महाराष्ट्र सरकार काम करते.